जंगलाच्या जमिनीखाली बिल बनवून एक मादा उंदीर आणि तिचं बाळ राहत होतं. ते छोटे असल्याने त्यांच्या गरजाही फारच कमी होत्या. आजूबाजूच्या छोट्या मोठ्या रोपट्यांवर उगवलेली फळंही त्यांच्यासाठी पुरेशी असत. त्यांचे दिवस खूपच आनंदाने जात होते. पण छोटा उंदीर हा या जीवनापासून संतुष्ट नसतो. तो नेहमी आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांना एका ढाळीवरून दुसऱ्या ढाळीवर जाताना पाहून त्यालाही त्यांच्यासारखी आकाशात उडण्याची इच्छा होत असे. त्याला ते फारच आवडायचे. मग कधी कधी तो जंगलातील झाडावर चढून पक्ष्यांच्या जवळ जाऊन बसत असे. त्याची फक्त एकच इच्छा होती की एकदा का होईना त्या पक्ष्यांसारखे आकाशात उंच अशी उडान भरायची. एके दिवशी त्या छोट्या उंदराने त्याच्या आईला सांगितलं, आई, मी त्या पक्ष्यांसारखं आकाशात कधीच उडू शकत नाही का गं? मला ना फारच इच्छा आहे त्यांच्यासारखं उंच अशी भरारी घेण्याची. अरे बाळा, आपण उंदीर आहोत. आपण कसं आकाशात उडू शकतो? आपण तर जमिनीवरती चालत असतो. देवाने आपल्याला असंच बनवलं आहे आणि निसर्गाच्या नियमाविरुद्ध आपण जाणं योग्य नाही. आपण असेच राहिले पाहिजे आणि आपण त्या बाबतीत संतुष्ट असणे गरजेचे आहे. अगं नाही आई, तुला तर काही माहीतच नाही. मी एक ना एक दिवस तुला आकाशात उडून दाखवेलच बघ. हे ऐकून त्याची आई त्याच्याकडे बघून नुसती हसत असते आणि तिथून निघून जाते. पण तो छोटा उंदीर आपल्या या इच्छेला पूर्ण करण्यासाठी खूपच प्रयत्न करत असतो. तो जंगलातील इतर सर्व प्राण्यांना ह्या बाबतीत विचारत असतो. उडायचं कसं ह्याचा विचार करत असतो. असाच एकदा तो झाडाखाली बसून वरती उडणाऱ्या पक्ष्यांना पाहत असतो. तेव्हा अचानक एका पक्ष्याचे एक पंख खाली पडते. तो लगेच ते उचलतो आणि त्याला फार आनंद होतो. तो ते तोंडात पकडतो आणि उडण्याचा प्रयत्न करू लागतो. पण जसा तो त्याच्या आईकडे जातो, त्याची आई त्याला ह्या पंखाद्वारे उडणे अशक्य आहे असे सांगते. पण त्या छोट्या उंदराच्या डोक्यावरती उडण्याचं भूतच सवार असते. त्याच्यामुळे तो रडू लागतो आणि तिथून निघून जातो आणि झाडाच्या मोठ्या फांदीवरती चढतो आणि तिकडनं ते पंख तोंडात पकडून उडायचा प्रयत्न करतो आणि धप करून तो खाली पडतो. त्याच्यामुळे त्याच्या पायाला लागते. त्याला खूप वेदना होतात. त्याची आई त्याची व्यवस्थित काळजी घेते, त्याला पुन्हा समजावते आणि काही दिवसातच तो उंदीर बरा होऊन जातो. मग त्या उंदराला आपली चुकी लक्षात येते. मग तो त्याच्या आईची माफी मागतो आणि असं कोणत्याच प्रकारचा त्रास तो पुन्हा नाही देणार ह्याचे वचनही देतो. असेच काही दिवस निघून जातात. पण त्या उंदराच्या मनातून उडण्याची इच्छा मात्र जात नाही. तो सतत त्या गोष्टीचा विचार करायचा. पण आईला पुन्हा त्रास होऊ नये ह्यासाठी तो ती इच्छा तेथेच दाबून टाकायचा. एके दिवशी झाडाखाली बसलेला असताना तेथे एक पोपट येतो. काय रे उंदीर भाऊ, आता कसा आहे तुमचा पाय? मी त्या दिवशी पाहिलं झाडावरून उडी मारताना तुम्हाला. तुमच्या डोक्यातून उडण्याचे भूत उतरले की नाही? काय सांगू, माझी तर उडण्याची फारच इच्छा होते बघा. पण आईला त्रास होईल ना, म्हणून मी आता तसं काही करत नाही. योग्यच आहे तुझा विचार. जेव्हा मोठे शिकारी पक्षी माझ्या मागे लागतात ना, तेव्हा मलाही असंच वाटते
की मी काश तुझ्यासारखा छोटूसा उंदीर असतो आणि बिलामध्ये लपू शकत असतो. प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतातच रे, म्हणून याचा जास्त विचार करायचा नाही. आपण जशी आहोत तसेच समाधानाने राहायचं. तुम्ही बरोबर बोलत आहात पोपट दादा. आज तुम्ही माझा भ्रम तोडून टाकला, त्यासाठी धन्यवाद. मी आता पुन्हा असा वेडेपणा करणार नाही. पण मी तुझी उडण्याची इच्छा मात्र पूर्ण करू शकतो बरे. ते कसं शक्य आहे? अरे, जेव्हा पण तुला उडण्याची इच्छा होईल तू मला बोलव, मी रस्सी घेऊन येईन. मग एक टोक तू पकड, एक टोक मी पकडेन आणि मग आपण दोघेही आकाशात उडूया. नाही नाही, मी पडलो मग पुन्हा आईला त्रास होईल. तू चिंता नको करूस, मी तुला हिरव्यागार गवताच्या मैदानामध्ये घेऊन जाईल. तिथे तू पडला तरी तुला अजिबात लागणार नाही. हे ऐकून तो छोटा उंदीर फारच आनंदी होतो. त्याच्यानंतर ते सोबत उडू लागतात. शिकवण: आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आपण आनंदी राहायला शिकले पाहिजे.